शिवमहापुराण कथा कारण असल्यामुळं आम्ही इथं आलो. कारणाशिवाय कार्य घडत नाही. कोणतंच कार्य कारणाशिवाय घडत नाही. आम्ही म्हणत असतो ज्या अर्थी त्या अर्थी. ज्या अर्थी मोठा मंडप दिसतोय, ज्या अर्थी त्या ठिकाणी सुंदरपैकी घोडा सजलेला दिसतोय, ज्या अर्थी त्या ठिकाणी आणखीन बेंडबाजेवाले दिसत आहेत, ज्या अर्थी त्या ठिकाणी लोकांनी फेटे बांधलेले दिसतात, त्या अर्थी तिथं काय असेल? तुम्हाला माझी भाषा समजायली का नाही? मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दे जा की जरा जरा. एवढं सगळं सांगून तिथं काय असेल? लग्न असेल. लग्नामुळं सगळ्या गोष्टीत कार्याशिवाय कारण घडत नाही. सतीला आपला देह टाकायचा आहे पण कारण तर पाहिजे होते. योगायोगानं कारणही झालं. काय कारण झालं? राम परमात्म्याच्या अवतारावर सतीला संशय आला होता की आपण ज्यांची कथा ऐकली ते राम आणि हे राम एकच आहेत का? सज्जनाओ, नीट व्यवस्थित कथा ऐका. आजचा दिवस जर सोडला तर पुढं फक्त 2च दिवस कथा राहील. नका राहू देऊ सगळी कथा तुमच्या ध्यानामध्ये, पण काही काही मुद्दे ध्यानात राहू द्या. सज्जनाओ, जीवनामध्ये संशय लहान असू द्या मोठा असू द्या. काय म्हणतो मी? जीवनामध्ये संशय लहान असू द्या नाहीतर मोठा असू द्या, संशय माणसाच्या जीवनाची माती करतो. संशय काय करतो? जगातलं सगळं पाप जर माणसाला कशामुळं लागत असेल तर संशयामुळं लागतं. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीनं असं लिहून ठेवलंय, संशयावनी थोर अनेक पाप नाही घोर, ही विनाशाची वागूर प्राणियासी. संशय माणसाच्या विनाशाचं जाळ आहे. माणसानं कधीच कुठेच संशय करू नये. संशय मुक्त जीवन जगावं. संस्कृतमध्ये सांगू का तुम्हाला? भगवद्गीतेत 4थ्या अध्यायात असं म्हटलंय, संशयात्मा विनश्यति. आत्मविनाशाचं कारण संशय आहे. म्हणून सज्जना हो, कधीच कुठंच विनाकारण संशय घेऊ नका. सतीला प्रभू रामाच्या जीवनावरती संशय आला तर सतीला आपलं पत्नीचं जे पद असतं किंवा पत्नीची जी जागा असती ती सतीला आपल्या जीवनातून गमवावी लागली. माणसं चलता चलता संशय करतात, विनाकारण संशय करतात. काय होतं संशयामुळे? कारण मग याच्यातलं तूप संपलं तर त्याच्यातलं आपल्याला विनाकारण संशय करतात की नाही? बरं, चांगला आहे का संशय? माफ करा, माझी जर भाषा तुम्हाला समजत असेल, कोर्टामध्ये जेवढे खटले चालू आहेत का दादा, त्याच्यातले अर्धे खटले फक्त संशयामुळे चालू आहेत. ध्यानात ठेवा. लक्षात येतं ना मी काय म्हणतो तर? म्हणून माझ्या सगळ्या खातवासियांना माझी विनंती, तुम्ही कथा ऐकायला आलात तर एक मनामध्ये ध्यानात ठेवा की विनाकारण कधी कोणावर संशय करू नका. एक पंचतंत्रातली गोष्ट आहे. पंचतंत्र नावाचा ग्रंथ आहे बरं का सुदर्शन बाबा, छोटासा ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट आलेली आहे. एका बाईनं मुंगूस पाळला होता. जसं आपण कुत्रं पाळतो ना घरामध्ये, तसं तिनं काय पाळला होता? तुम्ही मुंगूसच म्हणता ना का दुसरं काही नाव आहे त्याला इकडं मुंगसाला? आज भाऊ खूप सुंदर सेटिंग लागली. बस अशी सेटिंग आता 7 दिवस लागली म्हणजे आज काय केलं का मस्त गोड असा आवाज आला पाहिजे. मस्त नाही गोड गोड छान. तर लक्ष द्या माझ्याकडे. काय पाळला त्या बाईनं? हे बघा, जीवजंतूवरती दया करायला पाहिजे, पण एक गोष्ट सांगतो, माणूस जर सोडला, कोणत्याही प्राण्यावर तुम्ही प्रेम करा, प्राणी कधीच बेईमान होत नाही. होत दादा, नाही होत. पुन्हा तुम्हाला एक गोष्ट सांगू, गोष्टीत गोष्ट काय आमचे गुरुदेव स्वामीजी सांगत असतात बघा, जुन्या काळामध्ये गुलामीची पद्धत होती. गुलाम आणि ज्याच्याकडं ते गुलाम काम करायचे ना,
एवढं काम करावं लागत होतं. काही नाही जी पोटाला पोटभर भाकर सुद्धा भेटत नव्हती गुलामाचं काम करत असताना. त्याच्यात पुन्हा एखादा गुलाम जर चुकला तर त्या गुलामाला भुकेला वाघ असायचा. 8-8 दिवस त्या वाघाला काही खायला देत नव्हते. एखाद्या गुलामानं जर कामचुकारपणा केला, कामचोरपणा केला, तर त्या भुकेल्या वाघाच्या पुढे त्या गुलामाला फेकून देत होते. लक्ष देऊ नाही का ना. गुलामाला त्या वाघाच्या पुढे टाकायचे. गिरधर भाऊ, भुकेला वाघ चुकलेल्या गुलामाची काय पूजा करत असेल का? तो वाघ सगळ्या गुलामाच्या देखत त्यात ज्यानं चूक केली, ज्यानं काम कमी केलं, कमजोरपणा केला, त्याचं नरडं फोडून टाकायचा. सगळे असे थरथर थरथर कापायचे गुलाम. सरकार हम ईमानदारी से काम करेंगे आज से. आताच सोडा, रोजगार हमी, अर्ध्यात तुम्ही, काम कमी, अर्ध्यात आम्ही ना अर्ध्यात तुम्ही. आताच्या काय सेम. लक्ष देऊ नाही का मायबाप हो. एका गुलामानं आपल्या जीवनामध्ये थोडंसं कामचुकारपणा केला नाही, पण पोटात अन्न नसल्यामुळं त्याला काही काम करता आलं नाही. सावकाश आहे का? लक्ष देऊ नाही का? त्या मालकाला राग आला आणि त्या गुलामाला त्यांनी वाघाच्या पिंजऱ्यात टाकून दिलं. 8 दिवसाचा भुकेला वाघ होता. 8 दिवसाच्या भुकेल्या वाघानं त्या गुलामाला, त्या मजुराला जवळ येऊन त्याचं नरडं फोडायचं. आजपर्यंत त्यानं कितीतरी माणसं खाल्ली होती. नर मांस, माणसाचं मांस त्याच्या तोंडाला लागलेलं होतं, माणसाचं रक्त त्याच्या तोंडाला लागलेलं होतं. पण आज मात्र त्या वाघानं, भुकेलेल्या वाघानं पिंजऱ्यामध्ये टाकलेल्या मजुराला मारलं नाही. काय व्हायला लागले? तुम्ही बसणारे थोडंसं पुढं सरकून बसलात ना, मग येणारे जाणारे जास्त इथून जाणार कथेत पुढून जास्त कोणी लक्ष देऊ नाही का? आता शांततेत वाघाच्या पुढं फेकलाय तो मजूर, वाघाच्या पुढं मजुराला टाकलंय आणि त्या मजुराला तो वाघ मारण्याकरता जवळ आला. पण तो वाघ त्या मजुराच्या जवळ येतो. बाळानं बोलू नका गड्या, मला इथं बोलल्यानं डिस्टर्ब होतो. एकदा मोठ्या प्रेमानं बोला, नमः शिवाय, शिवाय नमः, श्री शिवाय नमस्तुभ्यम. तो वाघ त्या मजुराच्या जवळ गेला. त्यानं आतापर्यंत तो वाघ फक्त चुकलेल्या मजुराला खाणाराच वाघ आहे, पण आज चुकलेल्या मजुराला वाघाच्या पुढे टाकलंय. महाराज त्या वाघाने त्या मजुराला मारलं नाही. गेला तो वाघ. अरे हाकलून द्या, कोणाचा येतं काय, तुम्ही माणसं आहेत, कुठून हाकलून द्या त्याला, नाही तर बिचारा. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तो वाघ त्या मजुराच्या जवळ गेला. एखादी गाय जसं वासराचं अंग चाटते तसं तो वाघ, भुकेला वाघ, ज्यानं आतापर्यंत खूप माणसं मारलीत, तो वाघ त्या मजुराचं अंग चाटू लागला. त्या राजालाही आश्चर्य वाटलं. आजपर्यंत 100पेक्षा जास्त माणसं मारणारा वाघ ह्या माणसाला का चाटत असेल? सगळे लोक म्हणू लागले की हा देव आहे, हा देव आहे. ज्या गुलामाला वाघाच्या पुढे टाकलं होतं त्याचं नाव होतं इसाप. आपल्या पुस्तकामध्ये एक इसाप नीती नावाचं पुस्तक आहे, कधी भेटलं कुठं तर आणा जरूर वाचायला. इसाप नीती. त्या इसापाला त्या वाघाने खाल्लं नाही, मारलं नाही त्या इसापानं. शेवटी इसापाला त्या लोकांनी विचारलं, इसाप, आजपर्यंत 100पेक्षा जास्त माणसं मारणारा वाघ जेव्हा तुला त्या वाघाच्या पिंजऱ्यामध्ये सोडण्यात आलं, टाकण्यात आलं, तुला वाघानं का मारलं नसेल? तू देव आहेस का? त्यावेळेला त्या इसापानं इमानदारीनं सांगितलं, मी देव वगैरे कोणीच नाही. मग तुला वाघानं का मारलं नाही? त्यावेळेला सांगितलं, हा जो वाघ आहे ना, पिंजऱ्यात येण्याच्या आधी जंगलात होता आणि या वाघाच्या पायाला जखम झाली होती. या वाघाला शिकार सुद्धा करता येत नव्हती, मरण्याच्या अवस्थेत वाघ होता. मी त्या जंगलात गेलो, मला दया आली, मी त्या वाघाच्या पायाच्या जखमेवरती दवाई लावली,
पट्टी बांधली आणि काही दिवसानंतर हा वाघ चालत होता. मी रोज जात होतो जंगलामध्ये, या वाघाची पट्टी करून देत होतो. तेव्हापासून माझी आणि त्या वाघाची ओळख आहे. त्याचा पाय बरा झाला, राजानं तो वाघ पकडून आपल्या राज्यात आणला, पिंजऱ्यात ठेवला. वाघाला माणसाच्या रक्ताची, माणसाच्या मांसाची सवय झाली. इतका माणसाचं रक्त खाण्याकरता तो लालायित झालेला वाघ, नरभक्षी वाघ. पण आज जेव्हा मी त्याच्याजवळ गेलो तेव्हा त्याला त्याच्या पायाची आठवण झाली. माझा पाय जर कोणी बरा केला असेल तर इसापानं बरा केलेला आहे. मी पूर्वी केलेला होता वाघावरती उपकार, त्यानं त्या उपकाराची जाणीव आज ठेवली. एवढा मोठा क्रूर असणारा वाघ सुद्धा इसापानं केलेल्या उपकाराला विसरला नाही. लक्षात ठेवा, थोडा जरी उपकार केला तर जन्मभर न विसरणारी जात कोणाची असेल तर माणूस सोडून सगळीच. माणूसच असा आहे, किती उपकार करा तो लगेच अपकार करायला तयार होतो. कथेत आलेल्या भाविकांनो, तुम्हाला माझी भाषा समजत असेल, मी खूप तळमळीनं सांगतो देवा, माहिती नाही. भगवत कृपा आहे. गेली 4 वर्षापासून बाबा आम्हाला प्रेमानं आमंत्रण देत आहेत. खातचं आणि आपलं असं नातं झालंय. मी सांगितलं ना तुम्हाला, खूप मोठ्या मोठ्या कथा. मी 1 वर्षी खातवरून गेलो तर माझी कथा जिथं होती बाबा तिथं किमान 60 ते 70 हजार लोक कथेला होते. गुजरातमध्ये कथा झाली आपल्या विठ्ठल रुक्मिणीच्याच आशीर्वादानं, मारुतीरायाच्या आशीर्वादानं 60-70 हजार लोक होते तिथं. पण आठवण तुमची येत राहील. सज्जनाहो, लक्ष देऊ नाही का, आपल्यावर जर कोणी थोडासा बी उपकार केला तर त्या उपकाराला विसरू नका. जो माणूस उपकाराला विसरत नाही तोच माणूस माणूस म्हणण्याच्या लायकीचा आहे. आणि जो माणूस उपकार विसरतो तो दिसत असेल माणूस, पण त्याला माणूस तर सोडा, पण पशु पण म्हणण्याच्या लायकीचा. माणूस सुद्धा म्हणू नका त्याला. कशा करता सांगत होतो, गोष्ट कुठून आली होती. एका बाईनं काय पाळला होता, मुंगूस पाळला होता. छोटंसं पाळण्यात बाळ होतं त्या बाईच्या. ती जेवढं प्रेम आपल्या बाळाला लावायची तेवढंच प्रेम कोणाला लावायची, त्या मुंगसाला लावायची. त्या मुंगसाला दूध भात खाऊ घालायची. ए बापू, ए पिल्या, ए दादा, ए दादा, ए बाळा, तो तुझा येईन ते कुत्र, तुझं येईन ते घरी घेऊन जाय ना मग बाळा त्याला. नाही तर तू तरी थोडंसं लांब बस, ते काय येणाऱ्या जाणाऱ्याला भीती वाटायली त्याची. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्या बाईनं ते मुंगूस पाळलं, खूप प्रेम केलं त्या मुंगसावर. आणि एके दिवशी ती बाई पाणी आणायला गेली आणि तो मुंगूस, त्याला इतका आनंद वाटला, थोडासा आवाज बदलण्यासारखा झाला नकळत, थोडं कमी. तो मुंगूस, बाई पाणी घेऊन आली तर तिच्या समोर गेला. गेल्याच्या नंतर त्या मुंगसाचं सगळं तोंड रक्तानं लाल झालेलं होतं. बाईनं विचार केला, मी पाण्याला जाताना माझं छोटंसं बाळ अंथरुणात ठेवून गेले होते. या दुष्ट मुंगसानी माझ्या बाळाला मारलं वाटतं. हे काय, याचं तोंड रक्तानं लाल झाले. संशय आला त्या बाईला. कोणाचा? मुंगसाचा. काय केलं या मुंगसानी? बाळाला मारलं माझ्या. शेवटी जात ही प्राणी, कितीही प्रेम करा, माझ्या एकुलत्या एक बाळाला या मुंगसानं मारलं. मुंगस इतकं प्रसन्नतेनं त्या बाईला पाहू लागलं. त्याला, त्या मुंगसाला वाटलं ही बाई माझं रक्तानं भरलेलं तोंड पाहिल्यावर मला शाबासकी देईल. पण त्याला इतकं राग आला, डोक्यावरचा पाण्यानं भरलेला गुंड तिनं तसाच खाली घेतला आणि टपकन त्या मुंगसाच्या अंगावर टाकून दिला. त्या भरलेल्या गुंडानं त्या मुंगसाचे पार भरीतच होऊन गेले. जाग्यावर ते मुंगूस मेलं. अशी परत मी मुंगस फिंगस पाळणार नाही. जात विचित्र आहे, माझ्या लेकराला मारलं या मुंगसानं, असा त्या बाईला संशय आला. आणि जाऊन पाहते तिचा बाळ इतका आनंदानं खेळत होता.
लक्ष गेलं तिला बाजूला, महाभयानक विषारी नाग आला होता तिच्या बाळाजवळ आणि त्या मुंगसानं त्या सापाचे पूर्ण तुकडे तुकडे केले होते. मुंगूस सांगायला आलं होतं, बाई आज तू मला इतक्या दिवसापासून पाळलंस ना, तर मी तुझ्या कामी आलो, मी तुझ्या बाळाला वाचवलं. पण त्या बाईनं विनाकारण त्या मुंगसावर संशय घेतला, बाळ वाचला, पण बाळाला वाचवणारं मुंगूस मेलं. कथा संपली माझी. विनाकारण जेव्हा आपण कोणावर संशय घेतो, तो संशय काय करतो, उपकार करणाऱ्यावरच काय करतो, दुष्टपणा करायला लावतो. आमच्या जीवनामध्ये खूप असे आम्हाला प्रसंग आलेले आहेत. आम्ही कधीतरी कोणाचं भलं व्हावं म्हणून काही करायला गेलो तर त्या लोकाला उलट संशय येतो. ते लोक म्हणतात, नाही नाही महाराज जे आरती. कितीतरी लोक मला विचारतात, बाबा तुम्ही यात्रेला जाता, यात्रेला जाताना आम्हाला पण यात्राला लोक न्यायचे, कसं करावं लागेल, काय करावं लागेल. मी इतका म्हणजे खरंच देवाला मी तुम्हाला सांगतो, माझ्या जीवनामध्ये माझी कोणती जर संपत्ती असेल तर प्रामाणिकपणा हीच माझी संपत्ती. कोणाला कधी फसवावं कोणाला, तर लोकांना जेव्हा मी सांगतो बाबा तुम्हाला अशी यात्रा करा, गोडीनं माझ्याकडून यात्रेचं सगळं नियोजन करून घेतात. माझ्याकडून सगळ्या ठिकाणी राहण्याचे फोन नंबर वगैरे घेणार आणि तिथं गेल्याच्या नंतर त्याच लोकाला सांगणार की महाराज असं म्हणले तसं म्हणले, तुम्ही काही व्यवस्थित सेवा देत नाही म्हटले. मी माझ्याच काड्या करणार तिथे लोक गेले. काही असू द्या, विनाकारण कोणावरती संदेह करू नका, संशय करू नका. संशय माणसाच्या विनाशाला कारण आहे. संशय कशाला कारण आहे? विनाशाला कारण आहे. संशय आत्मा विनश्यती. संशयासारखं पाप या जगामध्ये कोणतं मोठं नाही. हकल ना रे बाळा, तुझं कुत्रा आहे तर हकल त्याला, एखादी काडी घे त्याला, हकल ना त्याला, थोडंसं काडी घे, जा त्याला घेऊन जा घरी. तुझ्यामुळंच यायला, बांधून टाक घरी बाळा त्याला. गोपाल कृष्ण भगवान की जय. साहजिकच आहे, ते बिचारत आपल्याला सांगायला यायला लागला, तो कुत्रा सांगायला यायला का मी माणूस होतो तेव्हा मी कथा कीर्तन ऐकलं नाही. आता मला कथा कीर्तन ऐकायची इच्छा आहे तर महाराज मला मंडपात थांबू देईनात. ते कुत्रा आपल्याला सांगायला लागलाय, माणूस होतो तेव्हा मी ऐकलं नाही आणि आता मला इच्छा आहे तर बसू देत नाही. जाऊ द्या. संशय केला कोणी? सतीनं. कोणावर? गेले विसरून. श्रीरामावर. काय संशय आला होता? हे राम ओरिजिनल आहेत का, खरे आहेत का? शेवटी सतीनं रामाची काय घेतली? परीक्षा घेतली. त्याच्यामध्ये सतीला काय कळालं? राम खरे आहेत. रामानं आपलं विराट रूप दाखवलं. सती रामाला नमस्कार करून शिवाजवळ आली. भगवान शिवानं विचारलं, सती काय परीक्षा घेतली? सती काय बोलली? काय नाही स्वामी, तुम्ही इथून रामराम घातला, मी जवळ जाऊन रामराम केलं. हे खरं होतं का? कछून परीक्षा लीन गोसाई, मी काहीच परीक्षा घेतली नाही असं म्हणणारी सती. भगवान महादेवानं संकल्प केला, या जन्मामध्ये सतीला मी पत्नी रूपानं कधीच बघणार नाही. कैलासामध्ये भगवान गेले. नेहमी सती भगवान महादेवाच्या डाव्या बाजूला. पत्नीचं आसन कोणत्या बाजूला असतं? वामांगी. वामांग म्हणजे डावा बाजू. पत्नीचं अंग डाव्या बाजूला आहे. सती भगवान महादेवाच्या वामांगाच्या बाजूला बसणार. महादेवानं आसन उचललं, सतीला समोर बसायला दिलं. सतीच्या लक्षात आलं, पत्नी रूपानं माझा भोलेनाथानं त्याग केलाय. आता जरी झालं काही तरी आता दिवसचारी खेळीमेळी, काहीतरी होईल, काहीतरी असेल. तेवढ्यामध्ये जो दक्ष आहे सतीचे पिता, त्याच्याकडे यज्ञ होता आणि त्या यज्ञामध्ये सगळ्या देवाला आमंत्रण होतं पण भोलेनाथाला नव्हतं. सौनकादिक ऋषीनं विचारलं, सगळ्या देवाला आमंत्रण आणि महादेवालाच का नाही? वास्तविक पाहता सासऱ्याच्या घरी जर यज्ञ असेल तर जावायला आमंत्रण पाहिजे का नाही? बोला. अरे मामस सासऱ्याच्या गावात सप्ताह म्हटलं तर जावायला आमंत्रण पाहिजे. सासऱ्याच्या घरचं तर मग काय नाही का? सासऱ्याच्या घरी यज्ञ आमंत्रण नव्हतं. कशामुळं? त्याचं कारण आहे का? हा जो दक्ष राजा आहे हा प्रजापती बनला. कोण बनला? प्रजापती म्हणजे कोण? प्रजेचा मालक, प्रजेचा स्वामी. राजा प्रजापती बनला, पद आलं
की पदाबरोबर मद येतो. मद म्हणजे काय? मेरे से बड़ा कोई नहीं, मैं दुनिया में सबसे बड़ा हूँ, है ना. अभिमान माणसाला फार वाईट असतो. अभिमान लक्षात ठेवा मायबाप हो. तुम्ही जीवनात किती मोठे. थोडंसं पुढे सरकता का जी? थोडं पुढं सरकता का तुम्ही? सरका बरं पुढं. मग मागच्याला थोडीशी जागा राहील. या आणि तुम्ही पुढं या माय या पुढं. छान काय बाबा म्हणल्या ऐकता तुम्ही. तुमचे एवढे तर चांगले गुण मला आवडते. या खरंच काय माणसं आहे सुदर्शना. यांचे फोटो काढ रे आणि नाही का आपल्या तिकडे पेपरला दे. आपण यांना पाहिलं का एवढ्याची एवढे हरवले. एकदम मोठ्या प्रेमानं बोला श्री शिवाय नमस्तुभ्यम, शिवाय नमः. तुम्ही आळसी झाले गाड्या लोक पण यावर्षी मनापासून देवाचं नावच घेईनात ना. कुठं चालली होती कथा? कथेचा विषय कुठं आला आपला? आता नका जा. बस झाला आता पुढं. कुठे आली होती कथा आपली बाळा? माणसाला अभिमान येऊ नये इथं आली होती. बरोबर आहे ना. तुम्ही जीवनामध्ये कितीही मोठे व्हा पण अभिमान करू नका. काय करू नका? अभिमान नका करू. आम्ही एका ठिकाणी कथेला गेलो. मला माहीतच नव्हतं. पहिल्या वर्गापासून 4 वर्गापर्यंत 4थी पर्यंत शिकवणाऱ्या गुरुजींचं ते गाव होतं. मला माहीतच नव्हतं माझ्याच गुरुजींचं हे गाव आहे. मी कथेला गेलो आणि कथेला गेल्याच्या नंतर असं व्यासपीठावर बसलो. उंच व्यासपीठ, भव्य दिव्य लोक होते आणि माझे गुरुजी येऊन बसले असे एका बाजूला कथा ऐकायला. सगळी कथा झाली आणि आरतीच्या आधी गुरुजी अशी व्यासपीठाकडे येऊ लागली. तुम्हाला आश्चर्य वाटलं. म्हणलं बापरे गुरुजी इकडं कसं काय म्हटल्याच्या नंतर गुरुजी व्यासपीठावर जवळ आले. ग्रंथाचं दर्शन केलं गुरुजीनं. माझं दर्शन करताना मी गुरुजीला म्हटलं नाही गुरुजी माझं दर्शन करू नका तुम्ही. मी म्हटलं इकडं कुणीकडं? तो गुरुजी म्हणे माझंच गाव आहे म्हटल्यानंतर मला खूप आनंद वाटला. कथा संपली. मी उतरून गुरुजीच्या पाया लागलो आणि पाया लागल्याच्या नंतर गुरुजीच्या डोळ्यातून अश्रू आले आणि मला गुरुजी म्हटले मला ते माझं नाव ज्ञानेश्वर आहे पण ते मला माझ्या गुरुजीनं मला शाळेत माऊली म्हणून आवाज दिला होता. तेव्हापासून सगळ्या लोकांचा मी माझं ओरिजिनल नाव ज्ञानेश्वर कुठंच नसतंय. माऊली महाराज सगळे माऊली महाराजच. तर मी गुरुजीच्या पाया पडलो. तर गुरुजी म्हटले एवढ्या लोकांमध्ये प्रवचन सांगणारा माझा विद्यार्थी एवढा मोठा झाला पण आणखीन जमिनीवर याचा मला अभिमान आहे. माणूस कितीही मोठा जरी झाला पण आपल्याला ज्यांनी मोठं केलं त्यांना कधीच विसरू नये. माणसाला कधीच विसरू नका. अभिमान जीवनामध्ये आला की माणसाच्या जीवनाची बर्बादी होते. अभिमान आला की माणूस शून्य बनून जातो. पण तुम्हाला सर्वांना तुम्ही जीवनात खूप मोठे व्हा. लाखो करोडो रुपये कमवा, नाव कमवा, खातमध्ये नाव कमवा, पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये तुमचं नाव झालं पाहिजे. पण हे सगळं होत असताना माणसाने आपल्या जीवनात ज्यांनी आपल्यावर उपकार केला त्यांना कधी विसरू नये. पण काय करता महाराज, विचित्रता आहे माणसाची. ऐका, ज्याच्या 1 शिवी दिल्याबरोबर जो शिशुपाळाचं पहिल्याच शिवीला मस्तक उडू शकत होता तरी सुद्धा 99 शिव्या सहन केल्या. तो फक्त माझा कृष्ण होता. 1 शिवी दिल्यावर मी मारून टाकता आला असतं शिशुपालाला, पण 99 शिव्या सहन करण्याचं सामर्थ्य कोणात होतं बोला? कृष्णामध्ये होतं. कृष्ण उगच कोणी कृष्ण म्हणत नाही, उगच माझ्या कृष्णाचं कोणी काल्यामध्ये वर्णन करत नाही. आणखीन सांगू तुम्हाला? सांगतो दादा. काय? ज्याच्या सुदर्शन चक्रामध्ये समस्त त्रैलोक्य नष्ट करण्याची ताकद आहे, मग कधी लोकांच्या समोर सुदर्शन चक्र घेऊन फिरला नाही. एवढं मोठं शस्त्र असून सुद्धा शस्त्रापेक्षा माझ्या भगवंतानं बासरीला जवळ केलं. म्हणजे शस्त्रापेक्षा बी समाज शास्त्रानं दुरुस्त होऊ शकतो हे दाखवण्याकरता माझ्या परमात्म्याने शस्त्र दूर करून शास्त्र जवळ केलं. तो फक्त माझा श्रीकृष्ण होता. भगवान श्रीकृष्णाचं किती जरी वर्णन केलं तर कमीच आहे.
बस मायबाप हो, वर्णन आपलं असं चालू होतं. भगवान भोलेनाथाचे सासरे, नाव त्यांचं दक्ष प्रजापती, हे प्रजेचे मालक बनले. आणि जसे हे राजा बनले, प्रजेचे मालक बनले, तसं एकदा काय झालं, यांचा सत्कार समारंभ ठेवला. सत्कार समारंभ नाही का, निवडून आलेल्या माणसाचा सत्कार करतात की नाही तुमच्याकडं. आपल्या इलाक्याचे आमदार अमके अमके ते निवडून आले, गावकऱ्यांच्या वतीनं साहेबांचा अभिनंदन सत्कार समारंभ. मग जे साहेब निवडून आले त्यांचे कार्यकर्ते साहेबाला गावात बोलवतात, त्यांचा सन्मान करतात, हळूच सांगतात, साहेब आपला इकडचा रस्ता राहिला आहे, तिकडच्या नाल्या राहिल्यात, इकडचं आमकं राहिले. जे शहाणे लोक राजाला बोलवतात आणि त्याच्याकडून काम करून घेतात. खरंच आहे महाराज, राजा घराशी आहे तो बहुत उपयोगाचा आहे. राजा एखाद्या वेळेला आपल्या घरी येत असतो किंवा एखादा अधिकारी आपल्या गावात येत असतो तर तो आपल्या उपयोग करता येत असतो. राजा प्रजापती दक्षाचा सन्मान करायचा होता. सगळे देवदेवता तिथं जमले होते, महादेवही तिथं आले होते. सगळे लोक येऊन बसले, सत्कार मूर्ती सगळ्यांच्या मागून आले. दक्ष प्रजापती आल्याबरोबर सगळे उठून उभे राहिले, पण मात्र 3 देव उभे राहिले नाही, ब्रह्मदेव, विष्णू आणि रुद्र. तर ब्रह्मदेव तर दक्ष राजाचे आजोबाचे, आजोबा नाही, ब्रह्मदेव पिताश्रीचे. ब्रह्मदेवाच्या अंगठ्यापासून जन्माला आलाय दक्ष. बाप पुढं मुलाला पाहून उभा राहतो का नाही. विष्णू भगवान तर आजोबाचे, ब्रह्मदेव राहिले, रुद्र भगवान ते होते जावाई. तर दक्षाला अभिमान झाला, एवढा मोठा मी प्रजेचा मालक, एवढा मोठा मी संपूर्ण जगाचा मालक, आणि माझा जावाई मला पाहून उभं राहिला नाही. माझ्याच जावाईनं माझा अपमान केला. घरचेच लोक असे वागायला तर बाहेरचे लोक कसे वागतील. जे दक्षाला राग आला, दक्षाने महादेवाला बोलायला सुरुवात केली. बोलता बोलता दक्ष इतका बोलू लागला, एष मे शिष्यताम प्राप्तो. अरे उपासना करून मी माझी कन्या जन्माला घातली, एवढी सुंदर कन्या मी महादेवाला दिली, आणि आज या महादेवाला सभेचं सुद्धा कळत नाही. अयम तू लोकपालानाम यशोग्नी निरपत्रप. दक्ष बोलू लागला. बोलता बोलता दक्ष भयानक क्रोधी झाला. क्रोधानं माणसाची बुद्धी नष्ट होत असते. लक्षात ठेवा सज्जनो, क्रोध तुम्ही जितका जीवनामध्ये धारण कराल तितकी तुमची बुद्धी नष्ट होत जाईल. ज्याला आपली बुद्धी तल्लख ठेवायची, शार्प ठेवायची, त्यानं होईल तितका राग कमी करावा, कंट्रोल करावा. ज्याला खूप राग येतो त्याच्यासाठी एक सोपा इलाज आहे, सोपा उपाय आहे. ज्याला खूप राग येतो, काही लोक म्हणतात आता मला राग येतो, आता माझी, अरे वा तुम्हाला पुढचं येतंय वाटतं. एकदा मोठ्या प्रेमानं बोला, ओम नमः शिवाय. ज्याला राग खूप येतो, राग आल्यामुळं बुद्धी नष्ट होती, राग आल्यानंतर एक छोटासा उपाय, 100 मागे आकडे म्हणत यायचं. 100 मागे, 100 मागचा आकडा कोणता रे हो? 99 मागचा, 98 मागचा, 97 मागचा, 96 मागचा, असं म्हणत चला बरं. 100, 99, 98, 97, 96, 95, 94, 92, 91, 90, 89, 88, 87, 86, 85, 84, 83, 82, 81, 80, 79, 77. असं म्हणता येतं का तुम्हाला? मला याच्यापेक्षा फास्ट म्हणता येते, पण पुढं कॅमेरा लावला त्याच्यामुळे म्हणता येईना. त्यातली त्यात नाही काही 8 दिवसामध्ये मला चष्मा बी लागला बघा. मला याच्या आधी चष्मा नव्हता होता, पण मी घालीत नव्हतो. आता जरा लयच कमी दिसू लागलं म्हणून घालायला लागलो, तर नाकावर पाखरू बसल्यासारखं वाटायला, त्याच्यामुळं सुधरच ना मला काही. एकदम मोठ्या प्रेमानं बोला. आहे का बरं? लाईन गेल्यासारखंच करता का नाही तुम्ही? हां, जरा जरा मोठ्यानं एकीचं बळ. ओम नमः शिवाय. ओ वा वा, काय सांगू लागलो गड्या. क्रोधाने माणसाची बुद्धी नष्ट होती. क्रोध करू नका, क्रोध वाईट आहे, क्रोध कधीच करू नये. पण कोणाकोणाला लय क्रोध येतो. राधा तुला बी लय राग येतो पटकन. राग नाही करायचा. ज्याला आपली बुद्धी वाढवायची त्यानं राग नाही करायचा, थोडंसं शांत राहायचं.
दक्षाला राग आल्यामुळं दक्षाची बुद्धी नष्ट झाली आणि दक्षाने महादेवाला शाप दिला. ए महादेवा, आजपासून तुझं माझं कोणतंच नातं नाही. मी समजून घेईल माझी मुलगी मेली. हा महादेवा, मी शाप देतो तुला कोणत्याच यज्ञामध्ये यज्ञाचा आविर्भाग मिळणार नाही. महादेवा, आजपासून तुम्ही वेदबाह्य व्हाल. काय महाराज, महादेवाला शाप दिल्याबरोबर नंदीला राग आला. नंदीनं सांगितलं, अरे दक्षा, तू माझ्या स्वामीला शाप देतो, मी शाप देतो. दक्षा, तुझ्या तोंडानं माझ्या भोलेनाथाला शाप दिलास, तुझं मस्तक तुटून आगडीमध्ये जळून भस्म होईल. जसा दक्षाला शाप दिला तसं दक्षाचे यजमान नाही का, दक्षाचे यजमान नाही, पुरोहित दक्ष यजमान होता. त्या पुरोहिताला भृगु ऋषीला राग आला. ए नंदी, माझ्या यजमानाला तू शाप देतो? कारण यजमान लय महत्वाचा आहे. आता हे आज आमचे यजमान आहेत 2, याच्या आधी रोज 2-3 झाले. आणखी यजमान महत्वाचा आहे बुवा, हे की नाही? यजमान सांभाळला पाहिजे. यजमानाला शाप देतो, मी शाप देतो. नंदी, तुम्ही सगळे महादेवाचे भक्त पाखंडी बनाल. मदिरापान करणारे, पाखंडवाद करणारे आणि डोक्यावरती नुसत्या जटा लावून, भस्म लावून आस्तीचे आभूषण करणारे, असा शाप दिला भृगु ऋषीनं. लगेच नंदीनं त्याला शाप दिला. हे भृगु, माझ्या स्वामीला शाप दिल्यामुळे तुला राग आला. तू परत आमच्या शिवभक्ताला शाप देतोस. मी शाप देतो तुला. तुम्ही ब्राह्मण सगळे धर्म सोडून अधर्मानं वागाल. महादेवानं विचार केला, इथं न थांबलेलं बरं. दक्षाच्या सभेतून महादेव शाप स्वीकार करून निघाले. एक शब्द सुद्धा बोलले नाही. काय महादेवाचं जीवन असेल. सासऱ्यानं अपमान केला, पण महादेवाला त्याचं काहीच वाटलं नाही. माझा भोलेनाथ माना अपमानाच्या पलीकडे जाणारा. भोलेनाथ नंदीला घेऊन आपल्या शिवगणाला घेऊन आले. कैलासामध्ये चिंतन करीत बसले. पण दक्षानं विचार केला, सभेत महादेवानं माझा अपमान केलाय, मी सुद्धा महादेवाचा अपमान केल्याशिवाय राहणार नाही. आणि महादेवाचा अपमान म्हणून दक्षाने काय ठेवला? यज्ञ ठेवला. त्या यज्ञामध्ये सगळ्या देवाला आमंत्रण दिलं. महादेवाला आमंत्रण दिलं नाही. त्यावेळेला मात्र सतीला कळालं, माझ्या पित्याच्या घरी काय आहे? यज्ञ आहे. सती विचार करू लागली, बापाच्या घरी मला जायचंय, पण जाऊ तर कशी जाऊ? भोलेनाथानं डोळे बंद केलेले आहेत. रामनामाचं चिंतन करायला लागलेत. हळूच भोलेनाथानं आपले नेत्र उघडले. सतीच्या लक्षात आलं. सती गेली महादेवाजवळ, हात जोडले आणि काय म्हणायला लागली? प्रजापतेस्ते शसुरस्य सांप्रतम निर्यापितो यज्ञ किल महोत्सवः. मालक, स्वामी, आज यज्ञ आहे, पण कुठं आहे? तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ आहे. सतीचं कोणीच नाही. नाही हो माऊली, कोणाच्या घरी यज्ञ म्हणून सांगायली? सासऱ्याच्या घरी. सतीचं कोण आहे? बाप. माझा बाप नाही म्हणले. आज काय म्हणाले? तुमच्या सासऱ्याच्या घरी. लय हुशार देवा. सुदर्शन महाराज, आपल्यापेक्षा यायला 7 गोष्टी जास्त आहेत महिला मंडळीला. कोणत्या कोणत्या? सगळ्यात पहिल्यांदा माणसापेक्षा बायाची कीर्ती लवकर होते. आता मी विचार करा, 21 वर्ष झालं कथा करतोय. किती? आणि काल परवा कथा करणाऱ्या मुली ज्यांना मी भगवद्गीता सांगितली त्या फॉर्च्युनरमध्ये फिरायला. लोक विचारते, ताई तारीख मिळेल का? मिळणार नाही. केवढी मागणी, डिमांड आली बघा. हा, पुरुषापेक्षा कीर्ती कोणाची होती लवकर? बाईची होती कीर्ती. दुसरं गोष्ट आहे, पुरुषापेक्षा महिलांच्या जवळ इकडं बघा, हे जास्त टिकतंय. काय? हा, इथं बसलेली अशी कोणतीच माऊली नाही जिच्याजवळ 1 बी रुपया नाही. आहे ना?
1 रुपया नाही माय, भरपूर रुपये आहेत तुमचे, लगीच आहेत, लगीच आहेत. हा माणसाचं काय, आमचे आजी मला एक गोष्ट सांगायची. सांग बरं बापू, मी तुला एक गोष्ट विचारते. मी काय, संध्याकाळी पाहिलं की वाडाभर गाई आणि सकाळी पाहिलं की एक बी नाही. हा, चांदण्या सारे तारे, रात्री पाहिलं की वाडाभर गाई आणि सकाळी पाहिलं की काहीच नाही. तसं आमचं माणसाचं जीवन आहे. पीक पाणी आलं की आमच्या खिशात पैसे मावत नाहीत आणि इकडं ते पीक पाणी गेलं ना की मग घरच्याला म्हणावं लागतं, 20 रुपये देते का. बरं, गोष्ट खरी आहे का खोटी आता हे तुमची तुम्हालाच माहिती. हां, खरी आहे, खरी आहे. सगळे महाराज म्हणजे खरंच आहे, महिला मंडळीकडं धन टिकतं. किती पैशावाल्या मावल्या आहेत हे फक्त नोटा बंद झालं त्याच काळात कळालं. नोटा बंद झाल्या तेव्हा भरपूर. तर कीर्ती तुमची लवकर होती, तुमच्याकडे धन टिकतं. की तिसरी गोष्ट आहे तुमच्याकडे वाक्चातुर्य. पटवून द्यायला तुम्ही माणसापेक्षा बी जास्त. कोणती बी गोष्ट जर पटवून द्यायची असेल तर माणसाला तेवढी पटवून देता येत नाही तेवढी तुम्हाला पटवून देता येते. कारण देवानं बोलण्यातच तुमच्या एवढी कला टाकलेली, बापरे, म्हणजे माहिती नाही. वाक्चातुर्य तुमच्याकडं भरपूर आहे. कोण्या वेळेला कसं बोललं पाहिजे देवानं आमच्यापेक्षा जास्त मेंदू तुम्हाला दिलाय. आम्हाला भागवत कथा येत असेल, शिवमहापुराण कथा येत असेल, पण कोण्या वेळेला काय बोललं पाहिजे याच आमच्यापेक्षा जास्त तारतम्य तुम्हाला आहे. जास्त तारतम्य. बोलू ना काही जास्त, मी बोला म्हणलं तरच बोला. हां, जास्त व्हायला तुमचं बोलणं. मोठ्या प्रेमानं बोला. ओम नमः शिवाय. महाराजच म्हणले जास्त बोलतात म्हणलं, मग त्याने सुरूच केलं. मग 1 2 3 4. सज्जना हो, एरवी आपण एखाद्या घरी गेलो ना, त्या आता तुमच्या इकडच्या माता माऊली खूप शांत येतात. आमच्या इकडच्या बाया दासवलं बोलता बोलता आपण घरी गेलो ना, महाराजजी काय माझं लग्न झालं ना, हो, यांच्या घरी काही नव्हतं, छपरात राहत होते, फक्त छपरात राहत होते. मग मी आलो की बदरीचं 2 मजल्याचं घर झालं. मी आलो यांचं बदरीचं 2 मजल्याचं घर. महाराजजी काय हा कपाट दिसतो ना, हां, माझ्या बापांना दिलं, त्यांच्या घरात ठेवायला जागा नव्हती, आम्ही शाळेत ठेवला होता. असं महिला मंडळ असं बोलतात रे. राम राम राम. हे माझ्या पप्पांना दिलं, ते माझ्या पप्पांना दिलं, ते माझ्या पप्पांना, माझे पप्पा म्हणणारी बाई. पण जर प्रसंग आला ते लगेच काय म्हणते, माझ्या पप्पाच्या घरी यज्ञ नाही, तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ. तिला माहिती नाही आपल्याला आमंत्रण नाही. मी जर म्हणलं माझ्या बापाच्या घरी येत नाही तर म्हणजे तुझ्या बापाच्या घरी येत नाही, मग मला आमंत्रण आहे का, सांगायला लागली मोठे लग. तर तिनं लगेच म्हणायला सुरुवात केली, प्रजापतीस्ते ससुरस्य सांप्रतम, तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ. महादेव म्हटले माहिती आहे मला यज्ञ. मग चला ना आपण जाऊ. महादेवानं सांगितलं सती आमंत्रण नाही ना. सती म्हणायला लागली भोलेनाथ, कुठं आमंत्रण असल्यावर जायला पाहिजे आणि कुठं आमंत्रण नसल्यावर जायला पाहिजे आणि कुठं आमंत्रण असलं तरी जायला नाही पाहिजे. कुठं आमंत्रण असलं तरी जाऊ नये, कुठे आमंत्रण नसलं तरी जावं आणि कुठं आमंत्रण असलं तरच जावं. काही ठिकाणी आमंत्रणाची वाट बघू नका. तुका म्हणे तेथे नपाचारिता जावे, संत चरण भावे रिगावया. वा, संतांच्या भेटीला, मंदिरात कथेला माझं नाव नाही घेतलं त्या महाराजांनी, मी कशाला जाऊ असं कधी म्हणू नका. कथा कीर्तनाला न बोलवता जा. वाट बघू नका इथं बोलवण्याची. काही ठिकाणी बोलवलं तरच जा. काय म्हणतात त्याला, साक्षी गंध असेल कुठे, लग्न असेल कुठं, तुम्हाला आमंत्रण आहे का, पत्रिका असली तर जा ना. काही लोक लग्न कोणाचंही असो आधीच जाऊन बसते, काहीच संबंध नाही त्याचं, नवरीकडून नातं नाही, नवरदेवाकडून नातं नाही. जेवायला सगळ्याच्या आधी ताट घेऊन जाणार. कोणाकडचे, मुलाकडचे, कोणाकडचे, मुलीकडचे. 1 2 3 पोट्टे तर नाही का त्या लॉन्सच्या जवळ, रोजही दुपारा जायचे की लॉन्समध्ये जेवण करायचे. लॉन्सच म्हणतात ना ते मंगल कार्यालय. रोज मी कोणी विचार कोणीकडचे, मुलाकडचे.
कोणी मुलीकडचे, मुलाकडचे, मुलीकडचे, मुलाकडचे. एके दिवशी जेवायला बसले, त्या ग्रहस्थानं विचारलं कोणीकडचे? तो म्हणे मुलाकडचे. कोणीकडचे? एक म्हणलं नाही 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 मुलीकडचे. यानं एक मारून दिली. लेकावर रोज मुलाकडचे मुलीकडचे, आज माझ्या बापाची 13वी. मुलाकडचे मुलीकडचे, मुलाकडचे मुलीकडचे. हे लक्षात ठेवा, लग्नात साक्षीगंधामध्ये आमंत्रण असलं तर जायला पाहिजे, अन्यथा जाऊ नका. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका. हा रे हो महाराज, तुम्हाला सांगतो, काही ठिकाणी बोलू नका, शांततेत ऐका. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका. कोण्या ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये. आताच इलेक्शनचा माहोल संपला, सरकारही बसली, पण त्याच्या आधी, मतदानाच्या आधी गाड्या भरू बोलत होते ते लोक. महोदयाला या, फलाच्या ठिकाणी या, कामठीला या. आणि तरुण लोकांच्या गाड्या भरू जात होत्या. साहेबांना बोलवलं आणि तिथं जाऊन काय, एखाद्या रेस्टॉरंटमध्ये, एखाद्या बारमध्ये जायचं, लागन तेवढं फुकट खा, लागन तेवढं प्या. इलेक्शनच्या काळामध्ये फुकटचं खाणारे आणि फुकटचे पेणाऱ्याच्या गाड्या पुलाच्या खाली गेल्या, ध्यानात ठेवा. साहेबांना बोलवलं. अरे साहेबानं काही कामासाठी नाही बोलवलं, तुला खाण्यापिण्यासाठी बोलवलं. तो तुला आता खाऊ पिऊ घालणार आणि 5 वर्ष तुला काहीच देणार नाही, ध्यानात ठेवा. काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नका, काही ठिकाणी न बोलवता जा. काही ठिकाणी आवत ही मध्ये आवत ही हर से नहीं, नैनन निरसे नीर. जिथं गेल्याच्या नंतर प्रेम नाही त्या ठिकाणी अजिबात जाऊ नका. तुका म्हणे जया संकोच दर्शने, 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 तुका म्हणे दया संकोच दर्शने, तुका म्हणे जया संकोच दर्शने, तुका म्हणे जया संकोच दर्शने, तुका म्हणे जया संकोच दर्शने. दया ठाया जाणे अनुचित, दया ठाया जाणे अनुचित, मन होणी दया नव जावे ठाया, मन होणी दया नव जावे ठाया. दया ठाया दया अनुचित, दया अनुचित, मन होणी दया नव जावे ठाया, मन होणी दया नव जावे ठाया. तुका म्हणे जया संकोच दर्शने. आपल्याला पाहिल्यानंतर कोणाला तरी संकोच होत असेल, आपल्या जाण्याचा, कोणाला तरी आपल्या जाण्यानं जर कोणाला संकोच वाटत असेल तर तया ठाया जाणे अनुचित. मनोनी तया ठाया, मनोनी तया नवजावे ठाया, म्हणून त्या ठिकाणी तुम्ही जाऊ नका. सती, तुझ्या बापानं यज्ञ केला पण तुझ्या बापाचा भाव चांगला नाही. का बरं? मागं घडलेली घटना महादेवानं सांगितली. मी सभेत उठून उभं राहिलो नाही म्हणून तुझ्या बापाला माझा राग आला. तुझ्या बापाने आपलं नातं तोडून टाकलंय. सती म्हणू लागली मी जाते, माझ्या पित्याला जाब विचारते असं का केलं म्हणून. महादेव नको म्हणत होते, सती ऐकली नाही. सती निघाली, दक्षाच्या यज्ञामध्ये सती गेली. मुळात तर सतीला दक्षाच्या नगरीमध्ये कोणीच विचारलं नाही. दक्षानं सांगून ठेवलं होतं. काय सांगितलं होतं? हे बघा, मी काय सांगतो तर कान उघडे ठेवून आहे का?
मी यज्ञ करतोय केवळ महादेवाचा अपमान होण्याकरता. मला माहित आहे महादेव येणार नाही, पण कदाचित सती जर आली तर कोणी सुद्धा सतीला सन्मानानं बोलायचं नाही. जो सतीला सन्मानानं बोलेल त्याला मी भर चौकात फाशीला देईल. दक्षाच्या भीतीमुळे कोणी सतीला विचारलं असेल का? थोडस हलकासा नकळत, हलकासा नकळत जास्त. हरिओम. सतीला कोणी विचारलं नाही. सती गेली, सगळे सतीला बघायचे आणि घरात निघायचे. का बरं? सतीनं काही कोणाचं वाईट केलं होतं? नाही नाही, दक्षाची भीती होती. दक्ष त्रास सती काहून सन्मानी. दक्षाच्या भीतीनं सतीचा कोणी सन्मान केला नाही. शेवटी बहिणी भेटल्या सतीला. बहिणी होत्या 15. त्या भेटल्या, पण त्यांनी सुद्धा सतीचा मान नाही केला. उलट जवळ आल्याने विचारू लागल्या, सती एकटीच आलीस? जावायला नाही आणलंस? दुसरी म्हटली, कागद सती काय जावयाचं पावडर बदललं का? तेच आहे पॉन्ड्स पावडर जुनं. दुसरी म्हटली, सती जावयाने त्या माळी बदलल्या का? त्याच्यात मेलेल्या माणसाच्या मुंडक्याच्या माळा. तिसरी म्हटली, सती जावयानं आता काही कॉटनचे कपडे घालायला सुरुवात केली का? नाही, तेच व्याघ्रांवर. सतीचा उपहास करू लागल्या. सतीला कोणी प्रेमानं बोललं नाही. सतीला वाटलं महादेव म्हणू लागले जाऊ नको, मी ऐकलं नाही, आली. पण सतीला कोणीच मिळालं नाही का? हा हा, मिळालं. प्रेम देणारं कोणीच मिळालं ना. कोण? जन्म देणारी माय. सादर मिली भली एक माता, सादर भली मिली माता, सादर भली मिली माता, सादर भली मिली माता, सादर भली मिली माता. भगिनी मिली बहुत मुस्काता, भगिनी मिली बहुत मुस्काता, सागर मिली एक माता, सादर भली मिली माता, सादर भली मिली माता. भगिनी मिली बहुत मुस्काता, भगिनी मिली बहुत मुस्काता, सादर भली मिली माता, सादर भली मिली माता, सादर भली मिली माता. सादर भली मिली एक माता. सतीला कोणी प्रेमानं जवळ घेतलं? बोला. आईनं जवळ घेतलं जी. आता मला सांगा, दक्षानं धमकी काय आईला सोडून सगळ्याला दिली होती का? आई सगट सगळ्याला दिली होती? आई सगट सगळ्याला धमकी दिली होती. सतीला जर कोणी बोलल ना त्याला मी जिवंत ठेवणार नाही. सतीच्या आईनं विचार केला, एवढी माझी मुलगी दुरून आली आणि तिला जन्म देणाऱ्या माईनं न बोलायचं म्हणजे जगून तरी काय करायचं? जवळ आलेल्या मुलीला न बोलणारी माय 100% सावत्र असू शकते गड्या. सख्खी माय असं करूच शकत नाही, नाही का? सख्या माईचं कितीही असू द्या महाराज, सख्खी माय विशेष आहे. माय आपल्या परीनं जास्तीत जास्त प्रेम करते मुलीवर, पण मुलीचं प्रेम असतं बापावर. असंच असतं का भाऊ? हो, खरंच आहे बाई. मुलीचं प्रेम कोणावर असतंय? बापावर. आता आम्हाला बी अनुभव येतात ना. मी जर समजा घरी फोन केला आणि दिवसभरात जर आमच्या दीदीला बोललो नाही तर दीदी मग दुसऱ्या दिवशी फोन, बोला तुम्हीच बोला, तुम्हाला दुसरं कोणी आहे का? असं म्हणते दीदी. मग आधी फोन लावला की आधी विचार, दीदी काय करायला लागली? दीदी कुठे? हा, मुलीचं फार असते महाराज. आणि त्यातली त्यात सती जवळ गेली. पाहिलं त्या प्रसूती मातेनं सतीला आवाज दिला, सती ऐका ना.
वासराला पाहिल्यावर गाय खरंच बसून राहते का एका जाग्यावर? वत्स देखली याची साठी, धेनु खडबडोनी मोहे उठी, काय स्तन मुखाची ये भेटी, पानहान धरे. ऐका ना, एखादी म्हातारी गाय असेल, एखादी म्हातारी गाय जर असेल, तिला उठता येत नसेल ना गाईला, त्या गाईला उभं करायचं एक सोपं आहे. काय करा, त्या म्हाताऱ्या गायजवळ छोटस वासरू न्या तिचं, तिला उठता नाही आलं तरी कशी का होईना पण ती उठून उभं राहते. का? वासरू पाहिल्यावर आई उठून उभं राहते. तशी अवस्था सतीला पाहून प्रसूतीची झाली. माईला जवळ गेल्यानंतर सती म्हटली, आई मला कळालं ग, मला जे बी बोलणारे त्याला माझा बाप जिवंत ठेवणार नाही, मग तुला तुझ्या मरणाची चिंता नाही का? माझे बाबा तुला नाही का मारणार आई? प्रसूती म्हणते, सती तुझे बाबा मारणार असतील ना तर मी मरायला तयार आहे, पण आलेल्या मुलीला न बोलता पाठवू शकत नाही बाई मी वापस. काय माय दादा, खरंच ना राजा, या जगामध्ये आपल्या प्राणाची पर्वा न करता आपल्या लेकराची चिंता करणारी जर कोण असेल ना तर ती फक्त मायच असते महाराज. माईची आठवण कधी येते माहिती आहे तुम्हाला? माईची आठवण तेव्हा येते जेव्हा आपल्या आसपास कोणी नसतं, नाही का? आपल्याला मोठं संकट आलेलं असतं, त्यावेळेला असं वाटतं की नाही, या संकटात कोण आपल्याला मदत करील. मोठ्या मोठ्या संकटात आपल्या आईची साथ आपल्याला असते. आणि म्हणून मी तुम्हाला काल परवा बी म्हटलं गड्या, एखादी माय, तिला एखादा डोळा नसल, जगाच्या बाबतीत आपली माय दिसायला सुंदर नसल, काय म्हणतो, दुसऱ्याच्या माईपेक्षा आपली माय दिसायला सुंदर नसेल, पण 100% दुसऱ्याची माय जशी सुंदर जरी असली, पण आपल्या माई इतकं प्रेम आपल्याला कोणीच या जगात देऊ शकत नाही. माईचं प्रेम हे माईचंच प्रेम आहे. मी नेहमी सांगत असतो गड्या, मागेही बोललो तुम्हाला, आत्ताही बोललो. काय इथं बसल्यात का जेवढ्या बी बाया, माहेर बाईला कुठपर्यंत असतं? जोपर्यंत माहेरात माय असते तोपर्यंत बाईला माहेर असतं. ध्यानात ठेवा, माहेरातली माय गेली सगळं जाग्यावर असतं, पण बाईला माहेर पोरकं झालेलं असतं. किती पण श्रीमंत असू द्या दादा मुलगी, माहेर कसं जरी असलं ना, दैवयोगाने एखाद्या मुलीच्या घरी मोठे मोठे बंगले आहेत, मोठ्या मोठ्या गाद्या आहेत, मोठ्या मोठ्या नरम नरम उशा आहेत, सगळं सुख असतं. पण त्या मुलीला विचारा, बाई एक प्रश्न विचारू का? विचारा ना बाबा. काही नाही, तुला सगळ्यात सुखानं शांततेत कुठं झोप येते? ती म्हणती, पडलेल्या भिंती फुटलेले कवेले माझ्या माहेरात आहेत, पण मी माझ्या माईच्या घरी गेल्यानंतर माझ्या माईच्या वाकळीत मला जी झोप लागते का ती मला या गादीवर बी येत नाही देवा. आहा, जे प्रेम, जे सुख, जो आनंद आईजवळ आहे तो कुठंच नाही महाराज, नाही कुठंच नाही. आम्ही आहे ना दरवर्षी तुम्हाला सांगतो, खातवरून निघालो की आमची भारती ताई मस्त आम्हाला डब्बा बिब्बा पॅक करून देते, दरवर्षीच देते बरं का. आणि आम्ही इथून नेलेला डब्बा नागपूरच्या पलीकडे समृद्धीला लागायचं की तिथं पेट्रोल पंप आहे, तिथं आपल्याच परिसरातले मुलं आहेत असे इकडचेच, तर त्या मुलांना एवढा मोठा देते बाई. आमची उदार बी खूप आहे ना भारती बाई आमची, एवढा मोठा डबा, ए या रे पोरं या, ह्या मस्त पेट्रोल पंपावर सगळं त्या पोराला घेऊन बसायचं, तिथं त्यांना जेव घालायचं. पण मग आठवणीनं नाही का थोडासा प्रसाद मात्र घरी घेऊन जायचं, की एखाद्या डब्यात शिडा वगैरे असायचा, कधी बुंदी काहीतरी गोड असायचं काहीतरी, आणि तेवढं घरी घेऊन गेलं की मग किती पण वाजू द्या, थोडं खेटून ठेवा बेटा, इकडच्या बाजूला दादा, इकडे सरको, हां तिकडं नाही, तो महादेवाची पिंड झाकून जाईल ना बाबा, इकडे वा. तुझे सब है पता है नमा, तुझे सब पता है नमा, लुका छिपी बहुत हुई
सामने आ जाना, कहाँ कहाँ ढूंढूं तुझे, थक गई है अब तेरी माँ। आजा सांझ हुई मुझे तेरी फिक्र धुंधला गई, देख मेरी नजर आ जाना। आजा सांझ हुई मुझे तेरी फिक्र धुंधला गई, देख मेरी नजर आ जाना। क्या बताऊं माँ कहाँ हूँ मैं, यहाँ उड़ने को मेरे खुला आसमां है, तेरे किस्सों जैसा भोला सलोना जहां है, यहाँ सपनों वाला मेरी पतंग वो बेफिकर उड़ रही है माँ। माईचं महत्व माया गेल्यावरच कळतं माणसाला। आम्ही दरवर्षी खातवरून गेलो की आम्हाला घरी पोहोचायला राईट 2:30 वाजायचे। 2:30 वाजता दार उघडल्याच्या नंतर पहिलं घरामध्ये गेलं की आमची आई त्या पलंगावरती उठून बसलेली असायची। एक तर कथेला कथा लागून 2-3, आता बघा ही तिसरी कथा आहे, पहिली दुसरी आता तिसरी, 3 कथेच्या नंतर घरी जाणार। घरी गेल्याच्या नंतर रात्री 2 वाजता जाऊ का 3 वाजता जाऊ, माय उठून बसली की जवळ गेलं ना असं चेहऱ्यावरून हात फिरवायची आणि म्हणायची आला ग बाई माझा वाघ। आणि त्यावेळेला मी पाया पडायचो आणि तुम्ही दिलेला कुठला तरी प्रसाद तितक्याच रात्री तिच्या हातात दिला की ती प्रेमानं खायची। कधी प्रवासामध्ये कुठंच काही अडचण पडली नाही, कधी आम्हाला आजपर्यंत 14-15 वर्ष झालं गाडी आहे, गाडी चालवतो, कधी कोणती अडचण आली नाही। आज मात्र इथून गेल्याच्या नंतर असं वाटत नाही का की आता इथला सप्ताह झाला की घरी जावा, कधीतरी असं वाटतं की इथला सप्ताह झाला की नीट कुंभामध्येच निघून जावं का, कारण आता घरी गेल्याच्या नंतर तोंडावरून हात फिरवणारी माय आम्हाला सोडून गेली। 1 महिना झाला आई निघून गेली। खूप शास्त्र वाचले, खूप पुराण वाचले, खूप समाजामध्ये फिरलो, सगळं काही मिळालं देवा, पण तरी सुद्धा ही उणीव, ही जागा कधी भरून नाही निघायची नाही का। आई माझी मायेचा सागरा, दिना तिने जीवन आधार। आई माझी मायेचा सागरा, दिना तिने जीवन आधार।
राहिली समाधा कष्टाचा कधी मिरे भर कधी घडी दिला ओल्या मातीतून चालताना तुण मिरे काटके आई माझी दिला तिने जीवना आई माझी मायेचा दिला तिने जीवना आई देवा पाशी आई तुला जगवाची आई माझी दिला तिने जीवना आई मूर्ती ममता भरी कैसे कोई दिए मारे कहाँ गई ममता भरी कैसे कोई दिए मारे ओ तुझे भूलूं मैं कहाँ ओ माँ की बीना सुना है यहाँ कोई भला दुनिया में बाकी जगह में सका कोई कहते माँ होती है माँ होती है आई माझी माया दिला जीवना आम्ही आता गणपतीमध्ये एक कथा केली. नाशिकच्या जवळ मोठं कांद्याचं मार्केटचं गाव आहे लासलगाव म्हणून. तिथे आम्ही कथा केली. सुदर्शन महाराजाला विचारा. तिथे ज्यांच्याकडं आमचा मुक्काम होता, बोलू नका रे, बोलू नका, आवाज नका येऊ देऊ. ज्यांच्याकडं आमचा मुक्काम होता तिथे एक छोटासा मुलगा आमच्याजवळ यायचा. रोज माझ्याजवळ आला की मी त्याला गंध लावून द्यायचो. तो मुलगा जन्माला आला, त्याचं लिव्हर होतं ना ते कमजोर होतं, फार कमजोर लिव्हर होतं त्या बाळाचं. 6 महिन्याचं बाळ होतं. याला लिव्हरचा काही भाग कमजोर आहे. याला लिव्हर जर आपण लिव्हरचा दुसऱ्याचा काही लिव्हरचा भाग काढून जर याला टाकला तर हे बाळ बरं होऊ शकतं, डॉक्टरांनी सांगितलं.
आता त्यात 5-6 महिन्याच्या किंवा 8-10 महिन्याच्या लेकराला लिव्हर कोण देईल? कोण देईल? जिनं जन्म दिलं का? ती म्हटली मी देणार आहे माझ्या बाळाला लिव्हर. सगळा परिवार म्हणायचा बाई पहिलंच बाळ आहे, नॉर्मल डिलिव्हरी झालेली, तू तुझं लिव्हर दिलंस आणि ते जर मॅच नाही झालं आणि एखाद्या वेळेला बाळाला काय झालं आणि तुला काय झालं तर ती बाई काय म्हटली, मला काही झालं तरी चालते पण माझं बाळ बरं झालं पाहिजे. सगळा परिवार त्या बाईला नाही म्हणत होता. ती बाई गेली डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब मॅच होत असेल तर माझं लिव्हर काढा माझ्या बाळाला टाका. अक्षरशः सगळा परिवार नाही म्हणत होता. तरुण मुलगी, लग्न झालंय, पहिलाच मुलगा आहे तिचा, आणि त्या बाईनं आपलं लिव्हर काढून डॉक्टरांना सांगितलं. एकाच स्ट्रेचरवर म्हणजे 2 स्ट्रेचर एकाच ऑपरेशन थिएटरमध्ये नेतात डॉक्टर. इकडं बाळाचं ऑपरेशन करतात, इकडं आईचं ऑपरेशन करतात, आणि आईचं लिव्हर काढून त्या बाळाला टाकलं. इथून तिथपर्यंत माई बी चिरली आणि बाळाचंही पूर्ण पोट चिरलं, आणि शेवटी ते लिव्हर बसवलं. आज ते बाळ 3 वर्षाचं आहे आणि ती माऊली पण चांगली. 6 महिने त्या बाईला सुद्धा अन्न ग्रहण करता नाही आलं, नुसत्या जोशवर ती बी राहिली, बाळही राहिले, दोघंही चांगले झाले. फक्त जगामध्ये आपला जर एखादा अवयव गेला आणि आपली माय जर जिवंत असेल, ती बिना पैशाचा आपल्याला अवयव मिळू शकतो. माय जर गेली तर लाखो रुपये देऊन तुम्हाला परत तो अवयव कोणी देणार नाही. माय नुसतं जन्मच देत नाही तर मेल्याच्या जिवंत जर असेल तर आपल्याला लागणारा प्रत्येक अवयव द्यायचे. मी आमच्या आईला म्हणायचं कधीतरी, मुद्दामच म्हणायचं, आई समजा माझी किडनी खराब झाली तर तू देशील का? तर म्हणायची वाघा तुझी किडनी खराबच होणार नाही. खराब नाही, पण मी म्हणायचं झालीच तर, म्हणत झाली तर माझ्या 2 किडन्या तुला देईल म्हणायचं. असं फक्त म्हणणारी या जगात फक्त मायच असते. या जगामध्ये जिला आपल्या मृत्यूची पर्वा नाही, जिला आपल्या जीवनाची पर्वा नाही, जी फक्त आणि फक्त आपल्या बाळाची पर्वा करते, तिला म्हणायचं माय. ज्याची जिवंत आहे ना, लक्ष देऊ नाही का, ज्याची माय जिवंत आहे त्याने आपल्या माईला खूप प्रेम द्या, खूप जीव लावा. एक शब्दसुद्धा माघारी बोलायचं नाही. वयानुसार तुम्हाला कळत नाही, वयानुसार तुम्हाला समजतच नाही असं नाही म्हणायचं बरं का कधी. हां, तुमचं वय झालं आता तुम्हाला काही समजत नाही असं म्हणतात कधी कधी कोणी कोणी. तुमचं वय झालं आता तुम्हाला काही समजत नाही, अजिबात नाही. एक शब्दसुद्धा मायाबापाला उलट नाही गेला पाहिजे. देवा काय सांभाळा. हे सगळं चरित्र नाही, सगळं शिवपुराण. मायबापाची सेवा जर केली तर तुम्हाला जगातला एक नाही एक देव, दोन्ही नाही हजारो हातांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त सेवा करा, सेवा करा बस. हा, सतीला प्रसूतीनं जवळ घेतलं. माय काय ग बाई, का ग माझ्या पतीला आमंत्रण दिलं नाही? नाही सांगू शकत बेटा मी. आलीस, सती यज्ञ मंडपामध्ये गेली, सगळ्या देवाला आमंत्रण दिलेलं आहे, पण सतीला आणि सतीच्या पतीला म्हणजे महादेवाला आमंत्रण नाही. एवढ्या मोठ्या यज्ञामध्ये देवादिदेव महादेवाला जागा नसावी, सतीला अपमान सहन झाला नाही आणि सतीनं आपला प्राण यज्ञामध्ये सोडून दिला. मरता मरता सतीनं भगवान नारायणाची प्रार्थना केली, हे नारायणा, जर तुझ्याकडं अशी असेल पद्धत मरणाऱ्याची इच्छा पूर्ण करायची तर माझी सुद्धा इच्छा पूर्ण कर. हे नारायणा, सती मरताना एकच मागते, सती मरत हरिसन बरू मांगा, जन्म जन्म शिवपद अनुरागा. मला जन्मची जन्म भगवान महादेवाच्या चरणाची प्राप्ती व्हावी. सतीनं आपला प्राण सोडला. दक्षाचं आणि शिवगणाचं युद्ध सुरू झालं. शिवगणाला दक्षाच्या सैन्याने मारलं. काही घायाळ झालेलं शिवगण आलेलं आहे. भगवान महादेवाला राग आला. डोक्यातून चटा उपटल्या बरोबर वीरभद्र प्रगट. बोलिये वीरभद्र भगवान की जय. सामान्य नव्हता तो वीरभद्र. त्या वीरभद्राला 2000 हात होते. 2000 तेजस्वी महाबली तो वीरभद्र निघाला दक्षाच्या यज्ञात. दक्षाने धावा केला. सगळे देवता दक्षाच्या बाजूने आले. सगळे देवता दक्षाच्या बाजूने आले. सगळ्या देवतांना वीरभद्राने हरवलं. दक्षाचा यज्ञाचा विध्वंस केला. दक्षाची मान धरली आणि कंसासारखीच खुडून टाकली, यज्ञकुंडामध्ये फेकून दिली. दक्ष मरण पावला. यज्ञ विध्वंस झाला. दक्ष राजा मेल्यामुळं
शेवटी सर्व देवांनी महादेवाची प्रार्थना केली, हे भोलेनाथ देवादिदेव महादेव, दक्षाला जिवंत करा. दक्षाला का जिवंत करायचं? मी नेहमी सांगत असतो, दक्षाशिवाय कोणतंच काम पूर्ण होत नाही. दक्षाची कुठं गरज आहे? कोणी जर म्हणेल दक्षाची कुठं गरज आहे, तर प्रत्येक कामात दक्षाची गरज आहे की नाही? बोला. उदाहरणार्थ, शेतकरी जर शेतीत काम करत असेल, शेतकरी जर दक्ष नसेल तर बिना फासाचाच वकर हाकलीन. नाही कळालं? सांगतो पुन्हा. स्वयंपाक करणारी बाई जर दक्ष नसेल तर भाजीत डबल मीठ टाकील, नाही तर अजिबातच टाकणार नाही. एक तर बाई इतकी दक्ष झाली आणि तिनं चहामध्ये साखर म्हणून मीठच टाकलं. दक्षच नव्हती. कधी कधी होतं ना, लक्षात नसलं की काही बी होतं. तर सज्जना हो, दक्ष नसला की स्वयंपाक बेचव होतो. दक्ष नसला की शेतकऱ्याचं काम नीट होत नाही. जो शेतकरी दक्ष, बघा तुम्ही, आता तुमच्याकडं सगळ्या बांध्याचा जमाना आहे. बांध्या नाही तर शेतं जे असायची पूर्वी, पेरणी तिफन असायची. तिफन माहिती आहे तुम्हाला? तिफन गोड कविता होती बघा आम्हाला. काळ्या मातीत मातीत तिफन चालते. तुम्हाला येत आहे ना? थोडस म्हणा. काळ्या मातीत माती. असं एका जीवानं म्हणा ना, मागं पुढं म्हणू नका ना. होती ना तुम्हाला कविता? बर, तुम्हाला दुसरं काही येतं का मग म्हणता? आमच्या इकडं मी एका म्हणजे असंच कथेमध्ये म्हटलं, तुम्हाला दुसरं काही म्हणता येतं का? एक आई उठली, लगेच सुरू केली. मी म्हणू का? म्हणलं म्हणा. माय टाळ वाजे इना वाजे, भिजला हरीचा इना, ग तुम्ही सगळ्या इट्टल इट्टल म्हणा म्हणा ना ग. आमच्याकडची आजी, पाऊस पडला चिखल झाला, भिजला हरीचा इना, तुम्ही इट्टल इट्टल म्हणा. नाहीतर ती उभी राहिली, बाया माग म्हणीत म्हणून दुसरी उभी राहिली काशीबाई आमच्या भागातल्या. ए बाया, मी म्हणते का? मी म्हणते. मी म्हणून माझी राहिली कथा बाजूला. त्याचं सुरू झालं आणि मग तिने सुरू केलं. आणि भुकेला कान्हा ज्योती मम मम करू ना, भुकेला कान्हा. तसं तुम्हाला काही येत नाही का? आमच्याकडच्या महिला लोय भजनं म्हणतात. आमच्याकडे दिवसा कथा असती, त्याच्यामुळं कथेत वेळही भरपूर असतो. हा, कुठे चाललं होतं आपलं? काय चाललं होतं? दक्ष पाहिजे, दक्ष जिवंत पाहिजे. दक्ष जर नसल तर भाजी व्यवस्थित होणार नाही. दक्ष व्यवस्थित नसल, शेतकऱ्याचं तिफणीचं तास सरळ येणार नाही. दक्ष जर नसेल तर ड्रायव्हरची गाडी रोडवर नाही, रोडच्या खाली जाईल. दक्ष जर नसल तर महाराज कथा सोडून सैराट सांगेन, आरचीने विहिरीत उडी मारली, परश बाहेर निघून गेला. दक्ष पाहिजे का नाही? बोला. सगळीकडे दक्ष महत्वाचा आहे. आता हे झाकी करणारे जर दक्ष नसतील तर आज महादेवाचं लग्न आणि समजा यांनी जर समजा दुसरंच तयार केलं तर समजून घ्यायचं दक्ष नाही. नाही का? ते दक्ष आहेत बरं, ते शिव परमात्माच बनवणार आहेत. तुम्ही दक्ष राहा. आहे ना दक्ष तुम्ही? सावकाश. नाही तर काही काही माणसं कथेत आल्यावर इतकी दक्ष राहतात, इतकी दक्ष होऊन कथा ऐकतात आणि सगळी कथा झाल्यावर म्हणते तर पार्वती शंकराची कोण लागत होती का नाही? त्याला म्हणावं लागतं असा गोटा आणून टाक माझ्या डोक्यामध्ये. आता 7 दिवस शिव महापुराण सांगून तू म्हणतो पार्वती कोण होती का नाही? काही काही माणसं आहेत बे बाबा तसे. एकदा मोठ्या प्रेमानं बोला ना, जरा मोठ्या नावाचे द्या. वा, तुम्हाला लई पुण्य लागन. ते पुण्य तुमच्या लेकरा बाळाला कामाला येईल. तर आता दक्षाला जिवंत केलं पाहिजे. दक्षाची मान डोकं तर कशात भस्म झालं होतं? अग्नीमध्ये भस्म होऊन गेलं होतं. मग दक्षाला परत कशाची मान बसवली? बकऱ्याची मान बसवली. बकऱ्याचीच का बसवली? कारण त्याचं कारण असं होतं, बकरा नाही का अभिमानी आहे आणि तो सतत मी मी म्हणतो. बकरा ओरडताना कसं करतो? म्या 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 म्हणजे मी मी. अभिमानी माणसं बकऱ्याच्या जन्माला जातात.
काही काही माणसं सारखं मी होतो म्हणून, नाही तर तुमचं काय खरं होतं, कुठं बी मायामुळं तर लग्न झालं, तुमचं लग्न जुळतच नव्हता, मी होतो म्हणूनच तुमचं लग्न झालं. अरे देवा, काय इतके मी 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 म्हणू नका. मी मी म्हणणारा बकऱ्याच्या जन्माला जातो. मैना ने मैना कहा तो अरे मोल भयो 10-20 और बकरे ने मैं कहा तो आन कट गया शीस. मी नाही बाबा, मी काहीच करणार नाही, जे करणारे तुम्ही, मी कोणीच नाही. काही जमीन नव्हे, कोणी आहे गावीचा, मी कोणीच नाही, कोण्याच गावचा नाही, तुम्ही सगळे तुमच्यामुळे. कधी भागवत कथाकारानं किंवा महाराजांनी अभिमान करू नये, मी आहे म्हणून. माझी कथा असल्यावर ह्या लोक जमतात, अरे तू काहीच नाही भाऊ, लोक आहे म्हणून तू आहे का नाही. महाराजाची किंमत कोणामुळं, कथेची किंमत सगळी जर कोणामुळे असेल तर तुम्हा भक्त भाविकामुळे, नाही का. तुम्ही जर नसते, मी तर काय या मंडपाला कथा सांगितली असते का. तुम्ही खूप शोभा वाढवली, तुम्ही खूप शांततेत कथा ऐकता, खूप शिस्त आहे. थोडस इकडून नाही का, आता थोडीशी तिथं जागा शिल्लक राहिली बघा, उद्या परवा दिवशी तेवढी जागा पॅक झाली पाहिजे. इकडेही थोडे कमी दिसत आहेत मला जरा लोक. थंडी बी नाही बरं, आपली कथा झाली तशी थंडी बी प्रमाणातच आहे, जास्त थंडी नाही ना. असं का बरं आळस करता. अरे शिवमहापुराण उद्यापासून तर तुमच्या संसाराला उपयोगी असणाऱ्या कथा आहेत. काय करायचं, कसं राहायचं, काय नाही, कोणता विधी करायचा, काय, उद्यापासून 2 दिवस तर तेच आहे सगळं. आता बस मी म्हणू नका, अभिमान करू नका, अभिमान टाकून द्या, नाही का. आणि जीवन जगा. दक्षाला जिवंत केलं, राहिलेल्या दक्षाचा यज्ञ पूर्ण झाला. आता दक्ष यज्ञ पूर्ण झाला, गोष्ट खरी आहे, पण जी सती होती ना, तीच सती पुढे पार्वती म्हणून हिमालयाच्या पोटी जन्माला येणार आहे. पण ती तशी जन्माला येणार नाही. ज्या पर्वताच्या पोटी ती पार्वती जन्माला आली, तिच्या आईचं नाव काय म्हणले, मैना. कोण आहे ही मैना, तर लक्ष देऊ नये का. आता मी तुम्हाला पार्वतीच्या आईचं चरित्र सांगतो. भगवान पितर नारायण, पितराला 3 कन्या होत्या. किती कन्या होत्या पितर देवाला? 3 कन्या. एकीचं नाव होतं मैना, दुसरीचं नाव होतं धन्या आणि तिसरीचं नाव होतं कलावती. दक्षाचीच मुलगी स्वधा. ही स्वधा स्वधा आणि ती पितराला दिली. पितराच्या पत्नीचं नाव काय? स्वधा. आता याच्यातही खूप शास्त्र आहे, पण जाता जाता एक सांगेन. इथं जेवढे लोक बसलेले असतील तेवढे, जे मानत असतील ते आणि जे मानत नाहीत ते सुद्धा, माय बाप हो, आखरपक म्हणतो आपण, बरोबर ना, पितृपक्ष. त्या पितृपक्षामध्ये तुम्ही जेवढे बी लोक बसलेले आहेत तेवढ्या बी लोकांनी आपले जे पूर्वज गेलेले असतात ते 15 दिवस आपल्या गावात म्हणा, आपल्या अंगणामध्ये येत आहेत. तर त्या पितरांना तृप्त करण्याकरता तुम्ही मिनिमम आखरपखातली जी आमोशा असते त्याला सर्व पितरी आमोशा म्हणतात. त्या दिवशी तुम्ही गाईला तरी 1 चपाती 1 पोळी बनवा, त्याच्यावर तूप लावा, थोडंसं भात वगैरे करून तुम्ही 1 नैवेद्य गाईला तरी द्या, जेणेकरून गोमातेला जर घास दिला तर तुमचे पितर कुठे आहेत तिथं तुम्हाला आशीर्वाद देतील. मला माहिती आहे काही लोक आता पितर घालत नाहीत, काही लोक माणूस जीव घालत नाहीत. तुम्ही सर्वांना विनंती आहे बापू की तुम्ही असं करू नका. अरे ज्यांनी तुम्हाला शरीर दिलं, ज्यांनी तुमच्याकरता जगण्याकरता वावर घरदार करून ठेवलं आणि तुम्ही त्यांची आठवण म्हणून साधं गाईला घास आणि एखादा माणूस जर जीव घालू शकत नसाल तर तुम्ही भारतात राहता का पाकिस्तानमध्ये? भारतीय संस्कृती. मला सांगा, एखाद्यानं जर आपल्याला
माझ्याकडे लक्ष द्या. एखाद्यानं जर आपल्याला एक ग्लासभर पाणी दिलं, बोलू नका बाळांनो, बोलू नका. आपल्याला जर एखाद्यानं ग्लासभर पाणी दिलं, आपण आता भारतीय लोक असल्यामुळं थँक्यू म्हणतोच नाही का? तसं तर धन्यवाद म्हणायला पाहिजे, पण आपण आता परकीय संस्कृती धारण केली, पाणी थँक्यू बरं का, धन्यवाद म्हणतो आपण. जर एखाद्यानं ग्लासभर पाणी दिलं तर तुम्ही त्याला धन्यवाद म्हणता. ते ज्यानं तुम्हाला जीवनभराची रोजीरोटी दिली, ज्यानं जीवनभराची भाकर तुम्हाला दिली, त्याला तुम्ही थँक्यू नाही म्हणणार वर्षात एकदा तरी? म्हणून अक्षय तृतीयाच्या दिवशी आणि अखरपखामध्ये आपल्या पूर्वजाला जीव घातलं पाहिजे. पूर्वज जर तृप्त असतील आणि ते पितर जीव घालताना एक मंत्र म्हणायचा असतो, आणि तो मंत्र फक्त एवढाच आहे, स्वधा स्वधा स्वधा. आणखीन सांगतो तुम्हाला, भोलेनाथाची जी पिंड आहे ना, पिंड आहे मध्ये जे असतं त्याला शिवलिंग म्हणतात, आणि जिथून पाणी बाहेर निघतं ना त्या ठिकाणी अशोक सुंदरीची जागा असते. सर्वात पहिल्यांदा गेल्यानंतर अशोक सुंदरीवर पाणी घाला, एक मंत्र म्हणा, स्वधा स्वधा स्वधा, 5 वेळा स्वधा स्वधा म्हणा. शिवलिंगावर पाणी घाला आणि तेच पाणी एखाद्या वाट्यात कटोऱ्यामध्ये न्या आणि तेच पाणी आपल्या घरी असणाऱ्या आजारी माणसाला द्या. पाणी देत असताना, पाणी घालत असताना स्वधा स्वधा म्हणून पाणी घाला, आणि पाणी पिताना फक्त एक मंत्र म्हणा, ओम कुंदकेश्वराय नमः, कुंदकेश्वराय नमः, कुंदकेश्वराय नमः. कॅन्सरसारखा रोग बरं करण्याची ताकद या शिवजेला ते शिवतीर्थामध्ये. कॅन्सरसारखे रोग बरे झालेत महाराज. विश्वास पाहिजे, विश्वास पाहिजे देवा. लोक विश्वास ठेवतात नको तिथं, परमात्म्यावरच ठेवत नाहीत. हीच आपली कमजोरी. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. बस सज्जनाओ, तो पितर आणि पितराची कन्या, पितराला किती कन्या येतात? 3. एका कन्येचं नाव काय? मैना. दुसऱ्या कन्येचं नाव काय? धन्या. आणि तिसऱ्या कन्येचं नाव काय? कलावती. यांच्या आईचं नाव काय? स्वधा. आणि ही पितराची पत्नी स्वधा. हिच्या ह्या 3 मुली. एकदा ह्या तिघही मुली कुठं गेल्या? वैकुंठात गेल्या. वैकुंठामध्ये 4 हात धारण करणाऱ्या भगवान नारायणाला या तिघीनं पाहिलं. नेत्र बंद करून या तिघीजणी नारायणाचं स्मरण आपल्या अंतःकरणात करू लागले. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहारं सर्वलोकैकनाथं. सशङ्खचक्रं सकिरीटकुण्डलं सपीतवस्त्रं सरसीरुहेक्षणं